दर्शक हो नमस्कार. अस्मिता व्हिजन चॅनलच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. दर्शक हो, 12वीची परीक्षा झाली आणि येत्या काही दिवसात निकाल पण लागतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निकाल थोड्या लांबणीवर पडणार असले तरी नक्कीच निकाल लागतील आणि कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष हे वाया जाऊ देणार नाही असं सरकारनं यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. दर्शक हो, एज्युकेशन आणि मेडिकल हब म्हणून सोलापूरची ख्याती आता सर्वदूर पोहोचली आहे. तर मेडिकलच्या क्षेत्रामध्ये सोलापुरात मोठ्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. तर याच आपल्या मायभूमीत सोलापूरच्या भूमीत वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या संधी ज्यांनी उपलब्ध करून दिल्या, अर्थात बॅचलर ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच BEMS आणि MD इलेक्ट्रोपॅथी हे वैद्यकीय क्षेत्रातले अभ्यासक्रम ज्यांनी आणले, गेल्या 4 वर्षामध्ये हे अभ्यासक्रम ज्यांनी रुजवले ते माननीय या संस्थेचे संस्थापक श्रीयुत संतोष राठोड साहेब, जे सोलापूरमध्ये गोदावरी मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन आणि सर्जरी चालवतात. आणि पुढचं पाऊल म्हणजे त्यांनी पुण्यामध्येही अशा पद्धतीची संस्था स्थापन केली आहे आणि ती यावर्षी चालू होते आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा श्रीयुत संतोष राठोड सर, डॉक्टर साहेब माझ्या समवेत आहेत. त्यानंतर आज माझ्या समवेत अनिल जाधव, जे समन्वयक म्हणून या संस्थेचं काम पाहत आहेत, तेही आहेत. आपल्या अस्मिता व्हिजन स्टुडिओमध्ये या दोघांचंही मी सहर्ष स्वागत करतो आहे आणि सुरुवात करतो आहे की सर, वैद्यकीय शिक्षणाची सोलापुरात ही जी आपण संधी आणलेली आहे त्याचा एकंदरीत एक 4 वर्षाचा धावता आढावा घेऊन आणि यानंतर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात आपण बोलू आणि अन्य माहिती पण आपण घेऊया. डॉक्टर संतोष राठोड सर, काय सांगाल 4 वर्षाच्या धावत्या आढाव्यामध्ये? सर नमस्कार. सर्वप्रथम माझं जो MD अभ्यासक्रम आहे हो, ते संपल्या माझं एक मानस होतं की जसं पूर्ण आपल्या सोलापूर जिल्ह्यात एक महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र हे 3 बाउंड्रीवर असून तिन्ही बाउंड्रीचे जंक्शन आपल्या सोलापुरात आहेत. ह्याच्या माध्यमातून बरेच माझ्यासारखे आपले काही विद्यार्थी आहेत जेणेकरून त्यांच्याकडं पैसा कमी आहे पण त्याचे मार्क खूप चांगले आहेत. आजकाल धावपळीच्या किंवा नीटच्या स्पर्धेच्या जीवनात खूप सारे मुलं नाविलाजाने कुठं BSc करा किंवा अन्य क्षेत्रात जातात, कारण त्याची असते मेडिकल घ्यायची इच्छा असते, पण ते अन्य क्षेत्रात तो नाविलाजाने जाऊ शकतो. मग माझा असं एक उद्देश आला की बाबा आपण थोडंसं स्ट्रगल करून काहीतरी करून वरती केंद्राला वगैरे सगळं हे करून आपण परमिशन आणली. आणि सोलापुरात आम्ही 6/4/2017 मध्ये परमिशन मिळालेली. 2017 मी कॉलेज स्टार्ट केलं सोलापुरात. आणि ही कॉलेज आपली आहे गोदावरी इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज, सोरेगाव, सोलापूर, विजापूरवर. आणि ह्या रिकॉग्नाइज आहे NEHM ऑफ इंडिया, न्यू दिल्ली. आणि ह्याला परमिशन आहे NEHM ऑफ इंडिया, न्यू दिल्ली. हे PDR ऑथॉरिटीज, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड अ कम्प्लीट ऑथॉरिटीज टू इम्पॅक्ट इलेक्ट्रोपॅथी एज्युकेशन अँड मेडिकल प्रॅक्टिस. हे आपण डिग्री कंप्लीट केल्यानंतर इलेक्ट्रो होमिओपॅथीमध्ये तुम्ही जे विद्यार्थी आहेत ह्याच्यातनं पासआउट जे होतील त्यांना पास झाल्यानंतर 5 वर्ष त्यांना रजिस्टर बोर्डाकडून रजिस्टर मिळून जाईल आणि ते स्वतःचं क्लिनिक, हॉस्पिटल या कुठल्याही मोठ्या संस्थेमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून काम करू शकतील आणि स्वतःचे एक वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकतील. जेणेकरून आज कोरोनाच्या ह्याच्यामध्ये की डॉक्टर काय चीज आहे किंवा कुठलेही प्रॅक्टिशनर आजकाल मेडिकल प्रॅक्टिसमध्ये पॅरामेडिकलचे स्टुडंटसुद्धा कमी पडतात, स्वयंसेवकसुद्धा कमी पडत आहेत. अशा आपत्ती काळात, आणीबाणीच्या काळात, जे कोरोनाच्यामध्ये पूर्ण देशाला संकट आहे त्या काळातसुद्धा हे पडतात. आणि त्याच्यामध्ये पण आपलं मुलंसुद्धा कोरोना योद्धा म्हणून आज काम करत आहेत. अजून आपले फायनल इयरचे स्टुडंट आहेत तरी त्यांना आपण कोरोना योद्धा म्हणून ॲज अ असिस्टंट म्हणून त्यांना आपण पाठवलेलं आहे आणि कोरोनाशी लढा देत आहेत. आणि त्यात
हे सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःचं क्लिनिक काढू शकताय. आणि ह्या अनुषंगाने आपण अजून एक विचार केली की ही एक आपली कॉलेज आहे आणि पुण्यातसुद्धा नाही, पुण्यात एक शिक्षणाचं माहेरघर आहे, पुण्यात शिक्षणाचं माहेरघर आहे. म्हणून आम्ही प्रस्ताव टाकली पुण्याला. पुण्याच्या कॉलेजची परमिशन मला मिळाली. आता पुण्याचं कॉलेज आपण साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज म्हणून सुरू होत आहेत. आता जो बसव जयंतीला ओपनिंग होतं, पण काही कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ते कॅन्सल केली. आता डायरेक्ट ॲडमिशन तिथलं पण आता चालू आहेत त्या पुण्याच्या सेंटरचं सुद्धा, जेणेकरून हा आपला जो पॅथी आहे इलेक्ट्रो होमिओपॅथी प्युअर हर्बल मेडिसिन पॅथी आहे. आपल्या पॅथीमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये मेडिसिन आहेत. हा रिझल्ट्स पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत, खूप चांगले रिझल्ट्स आहेत. जिथं सगळे मेडिसिन संपते तिथं इलेक्ट्रोपॅथी तिथं चालू होते. आणि आजकाल खूप सारे लोक, कमीत कमी 75% लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत. जे BMS असू द्या, BHMS असू द्या, BMS असू द्या. कारण ही जे पॅथी आहेत ह्याला ना रिॲक्शन ना कुठलं काय, आणि बॉडीतले जे आपले आजार आहेत ते मुळासकट काम करते. म्हणून ह्या मेडिसिनचे रिझल्ट खूप चांगले आहेत. पेशंटसुद्धा ह्याला खूप चांगलं दाद देतात आणि यांचे आमच्याकडे विथ रिपोर्ट्स आहेत आफ्टर अँड बिफोर. सर, विजापूर रस्त्यावरील सोरेगाव इथं हे तुम्ही मेडिकल कॉलेज चालवत आहात. BEMS आणि MD असा 2 उल्लेख केलेला आहे. तर सध्या आपण गेली 4 वर्ष BEMS हा कोर्स चालवत आहे, त्याच्याबरोबर MD चालवत आहेत का फक्त BEMS चालवत आहेत? काय MD चालवतो आपण, पण MDचे स्टुडंट कमी आहेत. बरं सर, मग ही कितीची बॅच आहे तुमची? सर माझी आता 4थी बॅच स्टार्ट होती. पण एका बॅचमध्ये साधारण विद्यार्थी 34 विद्यार्थी आहेत. बरं, आता 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रवेश मिळतो. तर सर या प्रवेश प्रक्रियेचं स्वरूप कसं असू शकतं? सर ह्या प्रवेश प्रक्रियेचं स्वरूप अतिशय चांगलं आहे आणि मुलांसाठी गोल्डन चान्स आहे. कसं आहे, ही जो आपली BEMS मेडिकल पॅथी आहे ह्याला केंद्राची आपल्याला परमिशन 5/5/2010ची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाची सुद्धा ऑर्डर आहे. आणि मुंबईची बॉम्बे हायकोर्टाची सुद्धा आपल्या 22/1/2015ची ऑर्डर आहे. देर इज नो बॅन इलेक्ट्रोहोमिओपॅथी एज्युकेशन अँड प्रॅक्टिस. ह्यामुळं बरेच लोक होते की जुनं BEMS आहे ते बंद पडलं आहे. हे लोकांचं ते अजून संशय गेलं नाही आहे की बाबा हे खरोखरच कॉलेज आहे का, काही बंडल कॉलेज आहे, किंवा हे लोक त्याच्यावर संशयनी हे करतात. पण आम्ही वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपले ऑर्डर वगैरे सगळे सगळं दाखवून प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेऊन सगळं आम्ही स्टार्ट केलं आहे. पण सुरुवातीला आम्ही थोडंसं स्ट्रगल झालं. काही लोकांचे बरेच शंका कुशंका बरेच होते. पत्रकार लोकसुद्धा कॉलेजला येऊन भेट देऊन बरेच येऊन गेले. आणि आमच्या इथं DA आले, ड्रग इन्स्पेक्टर येऊन सुद्धा आमचे मेडिसिन वगैरे सगळं बघितलं. बघून ते पण बघितले सगळं असंच आहेत, ऑर्डर वगैरे दाखवलं. ते ठीक आहे, येऊन व्हिजिट करून गेलेले. पण ह्याला ॲडमिशन प्रक्रिया जो आहे 12वी सायन्स उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये PDR आहेत, प्रमोटिंग डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळं हे आता याला नीटची गरज नाही आहे. बरं, ज्या वेळेला PDR उठेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिकामी नव्हतं. आता सध्याला तर राजस्थान सरकारमध्ये आहेत केंद्रात पहिला इलेक्ट्रोहोमिओपॅथी मान्यता तिथे मिळालेली राजस्थानमध्ये 9/3/2019ला 9/3/2018ला राजस्थान सरकारमध्ये रिकग्नाइज झालेले आहे. आणि आपलेसुद्धा आपण शासनाला वेळोवेळी हे देतोच आहे. पण ते काय संकटवर संकट शासनाची स्थापना हे ते, त्यामुळं आपली ही पॅथीचे रिकग्नाइजसाठी थोडंसं विलंब होत आहे. यासाठी नीटची गरज नाही, कारण का महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला PDR उठेल त्यावेळी ही नीट कंपल्सरी असणार आहे. आता नीटची कंपल्सरी 12वी सायन्स उत्तीर्ण असेल तरी खूप चांगलं आहे. आणि जे मुलं खरोखरच डॉक्टर होऊ शकतात त्याच्यासाठी ही डॉक्टर होण्यासाठी एक इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनर लोकसेवा देण्यासाठी तुम्हाला खूप सारं चांगलं अचिव्हमेंट आहेत, खूप सारे चांगली संधी आहे. आम्ही संधी निर्माण करून देतो आहे सोलापूरला आणि पुण्याला. सर, ही जी काय मेडिकल कॉलेजेस तुम्ही चालवता आहात त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण कितपत आहे, काय सांगा? सर, हे आमचे नियंत्रण बोर्ड ठेवते. बरं, जो NEHM ऑफ इंडिया असतात हे बोर्ड ठेवते. आणि आमचं जे एज्युकेशन आहेत किंवा माझं जो क्लासरूम आहे सगळं डिजिटल क्लासरूम आहेत. आणि सगळे आमचे हे जे निगराणी CCTVच्या अंडरमध्ये आहे. ॲज अ बोर्ड ठेवतात. बोर्डची कंटिन्यू इन्स्पेक्शन असतात, व्हिजिट असतात. आणि जी एक्झाम घेते ती बोर्डच घेते.
सर डॉक्टर सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकल म्हटलं की पैशाचं काम. अरे हो. बाबा खूप पैसे लागतात मेडिकलला जायचं. या शिक्षण संस्थांमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर तुमच्या फीचं वगैरे स्वरूप कसं असू शकतं? सर हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हं. किंवा आजकाल ह्या या पैशासाठीच लोक मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी घाबरतात. अरे बाबा माझी ऐपत आहे, मी डॉक्टर होऊ शकतोय किंवा कुठल्याही प्रॅक्टिशनर होऊ शकतोय, पण माझ्याकडे पैसा नाही, मी काय करू? ह्यासाठी सर आज बरेच लोक डॉक्टरची मुलं डॉक्टर, इंजिनियरची मुलं डॉक्टर, जे पैसावाले आहेत ते वर गेलेले आहेत, आणि जो पैसावाला नाही आहे त्याची ऐपत आहे डॉक्टर होण्याची, पण पैशासाठी मी मागं आहे, अशा लोकांना आमचं गोदावरी मेडिकल कॉलेज हे त्यांच्या साथ आहे. पैसा असेल, पैसा असू द्या नसू द्या, आम्ही पैसा असेल तर एकदम तुटपुंजी पैशात, जसं की आता साधा जर आपलं ह्याला जर गेलं तर कमीत कमी 40-45 हजार डोनेशन आहे LKG UKGला सर. काय आमची तर ही मेडिकल फील्ड आहे, एक इलेक्ट्रोपॅथी मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही इथं तयार होणार आहात, मग ह्याच्यासाठी एक तुटपुंजी रक्कम आहे आमच्याकडे, अजून खूप नाही, आणि ते पण त्यात आम्ही इन्स्टॉलमेंट देतो आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला जसं जमेल तसं भरायचं, जसं जमेल तसं भरायचं. एवढं कमीमध्ये साधा JNMला जर गेलं तर 90,000 रुपये पर इयर घेतात. साधा JNM जर गेलं कुठं तरी, तर आम्ही त्याच्यापेक्षा कमी आहे पर इयर. त्यासाठी मेडिकल स्टुडंटला खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हा जो पैसा आहे कमीत कमी खर्चात, JNMपेक्षाही कमी खर्च तुम्हाला लागेल, नर्सिंगपेक्षाही कमी खर्च हा तुम्ही याच्यात इलेक्ट्रोपॅथी प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही बाहेर पडता. सर वैद्यकीय शिक्षणाचे तुम्ही 2 कोर्स चालवता आहात. हो. त्याच्यामध्ये पहिला कोर्स आहे तो BEMS, तो किती वर्षाचा आहे, सर, आणि MDचा जो आहे तो किती वर्षाचा आहे, त्याचा तपशील काय? BEMS कोर्स जो आहे, BEMS बॅचलर ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी, हा कोर्स आहे 4.5 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षाचं त्याची थिअरी असते आणि 6 महिन्याचं प्रॅक्टिकल असते. आणि MD जो कोर्स आहे तो 2 वर्षाचं थिअरी असते आणि 6 महिन्याचं प्रॅक्टिकल असतं. आणि सर अजून एक आम्ही ॲडव्हान्स मुलांना एक शिक्षण देऊ इच्छितो, ते थोडंसं मुलांनी लक्ष द्यायला पाहिजे, की खूप सारे जे मेडिकल स्टुडंट आहेत, मी सुद्धा तसंच केलेलं आहे. 4 वर्ष झाल्यानंतर 6 वर्षासाठी लोक प्रॅक्टिकलला पाठवतात, प्रॅक्टिकलसाठी. पण आम्ही स्टुडंटला काय करतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरपासून आम्ही मुलांना ॲज अ मॉर्निंग कॉलेज असते आणि इव्हनिंग आम्ही मोठ्या हॉस्पिटलला ॲज अ प्रॅक्टिकलला पाठवतो, सायन्स अँड सिम्पटम्स शिकण्यासाठी. आणि आमचे स्वतःसुद्धा इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनर आहेत. सोलापुरात कमीत कमी सिटीतच 32 डॉक्टर आहेत इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिसचे, आणि पूर्ण सोलापुरात 133 डॉक्टर आहेत पूर्ण सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनरचे. रिझल्ट खूप चांगले आहेत. वेळोवेळी यांचे कॉन्फरन्स होतात, आमची वेळोवेळी कार्यशाळा होती, मोठी कार्यशाळा होती. केंद्रीय आयुष्य मंत्री मान्य श्रीपादजी नाईक सर ह्यांच्या मार्फतसुद्धा सगळे आमचे इलेक्ट्रोपॅथीचं मेगा सेमिनार, इंटरनॅशनल मेगा सेमिनार गोवामध्ये मार्च महिन्यात आयोजित केले असतात, पण ह्याच्यामध्ये ते पोस्टपोन झालेली आहे. सर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा प्रश्न असा, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर, म्हणजे तुमच्या या दोन्ही संस्था आहेत, हे शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्या संबंधित विद्यार्थ्यांना संधी कुठं आहेत हे तुम्ही सांगा. सर सर्वप्रथम डिग्री पास झाल्यानंतर मुलांना आमची संधी स्वतःचं क्लिनिक ओपन करू शकताय, स्वतःचं दवाखाना ओपन करू शकताय इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनर म्हणून. आणि दुसरी संधी आहे त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ असिस्टंट डॉक्टर म्हणून त्यांनी जाऊ शकते. आणि तिसरी संधी आहे त्यांना इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनर कुठल्याही कॉलेजला ॲज अ प्रोफेसर म्हणून त्यांना संधी आहे. सर जसं आपण बघतो जिल्हा परिषदेकडील वैद्यकीय अधिकारी असतील, महानगरपालिकेकडले अधिकारी असतील, तर अशा सरकारी क्षेत्रामध्ये काही संधी आहेत काय अशा संबंधित तुमच्या शिक्षण संस्थातनं डिग्री घेतलेल्या मुलांना? सध्याची स्थितीत राजस्थानमध्ये आपले जो इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनर आहेत ते सध्याला तिथं ॲज अ रुरल एरियात ॲज अ RM म्हणून काम करतात. आणि आत्ता सध्या कोरोनाच्या याच्यात केरळमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पनवेलला आहे, ठाण्याला आहे, आपले RM म्हणून काम करतात सरकारीमध्ये. म्हणजे आता जस्ट परवाच एक जिल्हाधिकाऱ्यांनी लेटर दिलेले, इलेक्ट्रोपॅथी जेवढं तुमचे डॉक्टर आहेत सगळ्यांनी तुमच्या मेडिकल, कारण का मेडिकल क्षेत्रात एवढं डॉक्टर्स लोक कमी पडायला लागलेत, खूप कमी पडायला लागलेत. म्हणून आपले मेडिकल ऑफिसर म्हणून आता तिथं बऱ्याच जणांची नेमणूक झालेली आहे त्याच्यात. पण सोलापुरात अजून एवढं नाही वाटत की बाबा बरेच अजून मॅन पॉवर आहे सोलापुरात.
म्हणून इथली अजून ह्याने मान्यता केलेली नाही आहे किंवा माहीत नसणार आहे DHOना किंवा आपल्या अधिकारींना. सर आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे तुम्ही कोर्स चालवता आहात, दिल्लीच्या एका संस्थेची मान्यता पण याला आहे, परंतु इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट असेल किंवा जिल्हा परिषद च्या ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करायला किंवा महानगरपालिकेच्या परिसरात प्रॅक्टिस करायला त्याला काही परवानगी अधिकृत आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो प्रत्येक वेळी. सर आम्हाला ह्याचं सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे बरं की तुम्ही ॲज अ इलेक्ट्रोमॅपॅथी प्रॅक्टिशनर म्हणून प्रॅक्टिस करताय बरं किंवा मी महाराष्ट्रात डिग्री कंप्लीट केली, मी कर्नाटकमध्ये उद्या प्रॅक्टिस करणार, तिथलं लोकल हेल्थ कम्युनिटीची जी आहे तिथं परमिशन घ्यायची गरज नाही असं मला स्पष्ट ऑर्डर आहे. कारण का ही सेंट्रलचं रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळं ऑल ओव्हर इंडियात कुठेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, कुठल्याही लोकल अथॉरिटीची गरज घ्यायची परमिशन नाही आहे. आणि आपली मेडिसिन टोटली हर्बल मेडिसिन, जरासुद्धा केमिकल्सयुक्त मेडिसिन नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आजाराला कुठलं रिॲक्शन याच्यात काही नाही, झिरो आहे. सर सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही मुद्दा आता उपस्थित केला की जे मेडिसिन आहे तुमचं ते केमिकल विरहित आहे. तोच सगळ्या नागरिकांच्या मध्ये भीती असते की होमिओपॅथिकची औषधं ही साईड इफेक्ट्स करणारी आहेत आणि त्याच्यामुळं घाबरून अशी औषधं माणसं घेत नाहीत. तर यावरती कसं तुम्ही प्रबोधन कराल? कारण होमिओपॅथी आणि इलेक्ट्रोपॅथी याच्यामध्ये समकक्ष लोकांना कळतं आहे का किंवा त्याच्या संदर्भात काय वेगळं सांगाल? सर आता लोकांना समजण्यासाठी मी साधा त्यांना एक उदाहरण देतो आहे, इझिली समजेल त्यांना. जसं आता BAMS आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी. ह्या BAMS मेडिसिन कसे तयार करतात किंवा ते एक झाडपालाचं तोडून त्याचं उकळून ते अर्क फॉर्ममध्ये मेडिसिन तयार करतात. ही झाली BAMS. BHMSची काय, BHMSची जे पॅथी आहेत ही BHMSची पॅथी टोटली एकदम साबुदाण्याचे जे गोळ्या आहेत आपले, टोटली साबुदाण्याच्या गोळ्या, ही होमिओपॅथिक ह्याच्यात सुद्धा सर रिझल्ट म्हणजे रिॲक्शन नसतोय, जास्त करून रिॲक्शन नसतोय, पण ही जो अल्कोहोलमध्ये मिक्स होऊन तयार होतात होमिओपॅथीची मेडिसिन्स. आणि इलेक्ट्रोपॅथीचे मेडिसिन्स आहेत हे टोटली प्युअर आयुर्वेदच आहे, ह्याचं इसेन्स काढून ह्याला डिस्टिल वॉटरमध्ये मिक्स करून तयार करतात. ह्याची डायल्युशनची थेरी आहे ते डिस्टिल वॉटरमध्ये मिक्स करून तयार होतं. मग डिस्टिल वॉटरनं आयुर्वेदाचं हे काय आपलं डेली रुटीनली खाण्यापिण्यातच, पण ह्याचं प्युअर इसेन्स काढलं जातं. सर मगाशी चर्चा करत असताना आपण असंही सांगितलं की आपली जी मेडिसिन्स आहेत इलेक्ट्रोपॅथीची ती गोळ्याच्या स्वरूपात वगैरे नसतात, द्रव स्वरूपात आहेत. तर हे काय वेगळे पण या औषधासंबंधीचं काय सांगता येईल? सर हे सगळ्यात चांगला मुद्दा आहे. जसं जुनं BAMS जे होतं हे मला वाटतं ह्या कारणामुळे ते बंद पडलं आहे. बंद पडलं म्हणजे ते बॅन आहे सध्याला, ते काय म्हणजे टोटली बंद नाही. त्यांना बरेच डॉक्टर ॲज अ रजिस्ट्रेशन झालेलं आहेत, ते ऑलरेडी इलेक्ट्रोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करतात, म्हणजे त्यांची आहे सेवा देतात पेशंटला. पण कसं खूप सारे लोक काय करतात, प्रॅक्टिस मी करायची इलेक्ट्रोपॅथीमध्ये, एज्युकेशन करायचं इलेक्ट्रोपॅथीमध्ये आणि प्रॅक्टिस करायचं मी ॲलोपॅथीमध्ये. पण तसं क्रॉसपॅथी प्रॅक्टिस न करता ज्यावेळेला शासनाची ऑर्डर येईल किंवा बाबा तुम्हाला कम्युनिटी म्हणून एक नंतरनं कोर्स देईल, ब्रिज कोर्स जसं होमिओपॅथीला द्यायला लागले, त्यानंतरनं तुम्ही हे होमिओपॅथीची प्रॅक्टिस किंवा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायची सुद्धा गरज नाही सर. याच्यात एवढं रिझल्ट चांगले आहेत ना, खूप रिझल्ट चांगले आहेत ह्या मेडिसिनमध्ये. त्यामुळे याला ॲलोपॅथी प्रॅक्टिसची काही गरज नाही वाटत. आणि ह्या पॅथीमध्ये कसं टोटली हर्बल मेडिसिन असल्यामुळे कुठल्याही डॉक्टरांना म्हणजे घाबरून जायची काही कारण नाही, कुठल्या पेशंटला घाबरून जायची, चुकून 1-2 ड्रॉप जास्त जर गेलं तर काही हरकत नाही. आणि ह्यामध्ये आपण ह्याच्यात रिसर्च करून जो इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर तयार होऊन ह्याच्यात रिसर्च करून आता मॉडर्न मेडिसिनला सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोपॅथी मॉडर्न मेडिसिनच्या लेवलला आलेला आहे. आपल्या ह्याच्यात सर स्प्रे आहे, लिक्विड आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, टॅबलेटमध्ये आहेत, इंजेक्शनमध्ये सुद्धा आपल्या मेडिसिन किती प्रकारची साधारण औषधं आहेत सर याच्यामध्ये? सर आपल्यामध्ये जसं पेशंटला म्हणतील किंवा जेलसुद्धा आहेत आपल्याकडे. जेल बाबा मला सर गोळ्या नको किंवा ड्रॉप नको, मला ते लिक्विड द्या, लिक्विड देतो. लिक्विड जसं आता पेनकिलर टॅबलेट्स आहेत, पेनकिलर जेल आहेत, त्या प्रकारे आपल्या पेनकिलरमध्ये जे आहेत इलेक्ट्रोपॅथीमध्ये त्यात जेलसुद्धा आहेत, स्प्रेसुद्धा आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये ड्रॉपसुद्धा आहेत आणि प्लस टॅबलेट फेजमध्ये सुद्धा आहेत.
सर, सर्जरीच्या संदर्भात याच्यामध्ये काय आहे का? कारण BMS तुम्ही सांगितलं, MDच्या संदर्भात सांगितलं, हां. MS मास्टर ऑफ सर्जनच्या संदर्भातचे काही कोर्स या अंतर्गत काय चालतात का अशा संस्थांच्या अंतर्गत? सर, सर्जरीच्या बाबतीत बोलायचं गेलं तर ही जी शिक्षण आहे बरं. ही शिक्षण बॉडीचे टोटली ॲनाटॉमीपासून ते स्किनपासून ते टोटली सर्जरीपर्यंत हे सगळं शिकावं लागतं. पण ह्याला सर्जरी करायची ही परमिशन नाही आहे, ह्यालासुद्धा नाही आहे, BMSला सुद्धा नाही आहे. बरं. हां, ह्याला परमिशन BHMSला सुद्धा नाही, BMSला आहेत पण BHMSला सुद्धा नाही आहे सर. ह्याच्यात फक्त तुम्ही इलेक्ट्रोमध्ये मेडिसिन देत आहे, इंजेक्शन देऊ शकताय असं, पण सर्जरीचे ह्याला अलाउड नाही. सर्जरीचे म्हणले ॲज अ सर्जन करू शकतो. सर, येत्या काही दिवसामध्ये 12वीचे निकाल लागतील. 12वीचे निकाल लागल्याच्या नंतर साधारण किती दिवसात तुमची ही प्रवेश प्रक्रिया असते आणि प्रवेश प्रक्रियेचं स्वरूप काय आहे? सर, आमचं मान्यता आहे MDसाठी 30 सीट बरं. आणि BAMSसाठी 60 सीट. बरं. आमची 60 सीटची जर पॅक झाली तर 60 सीट आम्ही 60 सीटवर क्लोज होऊन जाईल. बरं. जर करता अजून जर जास्त सीट वाढलं तर आम्ही हे सीट पुण्याच्या मेडिकल कॉलेज, पुण्याच्या आपल्या साई इलेक्ट्रॉनिक मेडिकल कॉलेजला वर्ग करू शकतो. कारण इथलं तिथलं डिफरन्स ठेवून जेणेकरून विद्यार्थी ॲडमिशनला वंचित राहू नये म्हणून आम्ही तेवढं सीट आम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो. आणि साधारणतः याचं ॲडमिशनचं प्रोसिजर आता काही कोरोनामुळं लॉकडाऊनमुळं थोडं पुढं गेलेलं आहे. त्यात आमची ॲडमिशन प्रोसिजर अजून महिना 2 महिने चालू राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यावर ह्याच्यात जे स्टुडंट आहेत D-Pharmacy करण्यापेक्षा शेवटी D-Pharmacy करून शेवटी अजून मेडिकल टाकावं लागतं. तिथं पण प्रश्न आला की पैशाचं. मेडिकल टाकायचं म्हटलं थोडंसं तिथं आलं, गाळा भाडा आला, डिपॉझिट आले, फर्निचर आले, ह्या सगळ्या गोष्टी आलेच. मग तेवढं येऊन देखील आपल्याला तेवढं मार्जिन किती मिळते की मेडिकल चालते की नाही हे अजून दुखदुख असणार आहे. पूर्ण फॅमिलीला गुंतवते आपण. ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एक स्वतः तुम्ही स्वावलंबन बनून स्वतःच्या पायावर उभा राहून ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून, इलेक्ट्रोपॅथी मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून स्वतः मी गर्वानं लोकसेवा करू शकतो. लोकसेवा करायची संधी खूप चांगली मिळेल आणि रिझल्ट पण खूप चांगला आहे. आणि स्वतःच्या पायावर तुम्ही उभा राहू शकता. कुठल्या कंपनीत करा, 6 महिन्यात ब्रेक द्या, तिकडे गेलं इकडे गेलं म्हणजे उगी फिरण्यात अर्थ नाही आहे. स्वतः ॲज अ इलेक्ट्रोपॅथी प्रॅक्टिशनर बना आणि स्वतःचं डॉक्टर बनून तुम्ही लोकसेवा करा. ही संधी चांगली निर्माण आहे लोकांना कमी पैशात. सर, अतिशय छानपणे तुम्ही ही माहिती सांगताय. मी मगाशी आपल्याशी चर्चा करत असताना हे सांगत होतो की गिरणगाव असलेलं आपलं सोलापूर हे मेडिकल आणि एज्युकेशन हब होते, विशेषतः मेडिकल हब आहे. या मेडिकल हबमध्येच विद्यार्थ्यांसाठी हा तुम्ही वेगळे 2 कोर्स घेऊन आलेले आहेत ज्या कोर्समधून ते भावी डॉक्टर होतील. आणि सगळ्यात एक अभिमान असा वाटला की पुणे हे विद्येचं माहेरघर आपण मानतो, समजलं जातं वगैरे. पुण्यात शिक्षण संस्था काढायच्या आणि चालवायच्या ही काही साधी गोष्ट नाही. पण तुम्ही आज सोलापुरातनं पुण्यात जाऊन शिक्षण संस्था काढताय. सोलापुरातली या संस्थेची यशस्वी 4 वर्ष पार पडल्याच्या नंतर म्हणजे इथं 5वं वर्ष आणि तिथं पहिल्या वर्षी तुम्ही जाऊन शिक्षण संस्था काढताय, हे सोलापूरकरांसाठी म्हणून अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या संस्थांचा वटवृक्ष हो अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो. कोरोना महामारीचं संकट हे जगावरच आलं, त्यातनं सोलापूरही वाचू शकलं नाही. आणि कोरोनाच्या या संकटानं सगळ्यांनाच आरोग्यसेवा किती महत्त्वाची आहे हे खरंच एक आत्मचिंतन करायला भाग पाडलं. मग ते सरकार असो, सामाजिक संस्था असो, नागरिक असो किंवा वैद्यकीय क्षेत्र असो. कोरोनाच्या या महामारीमध्ये खरोखरच डॉक्टर असतील, नर्स असतील यांचा प्रचंड तुटवडा पडला आणि पडतोय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या एकूणच या संदर्भात आपण एक डॉक्टर म्हणून काय सांगाल? सर, सर्वप्रथम मी सगळ्या आपल्या अत्यावश्यक सेवा, पोलीस यंत्रणा, साफसफाई कामगार आणि डॉक्टरांना त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आज त्यांना निदान पैसा अडका न बघता त्यांनी स्वतःची ॲज अ देशसेवा समजून अहोरात्र कोरोनाच्या पेशंटची झडत आहेत, सेवा देत आहेत. त्यांचं मी माझ्या वतीने, आपल्या अस्मिता न्यूज चॅनल वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता मला एवढं शासन आणि प्रशासनाला थोडंसं सांगू वाटतं आहे की आपण हे नियोजन चालू आहे, तुमचं पण दिवस रात्र चालू आहे, काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय श्री शंभरकर साहेब जिल्हाधिकारी ह्यांनी कितीतरी कोर्सने लेकरं बाळांना फॅमिलीला सोडून अहोरात्र स्टार्ट झाल्यापासून ते चार्ज घेतल्यापासून आत्तापर्यंत त्यांना स्ट्रगलच आहे.
म्हणजे त्यांना पण स्ट्रेस खूप आहे. तेवढं स्ट्रेस सांभाळून घरची सगळी फॅमिलीची सगळी चिंता करून पूर्ण सोलापूरची चिंता त्यांच्या हातात आहे किंवा त्यांना खूप मोठं लोड आहे. हे लोडसुद्धा घेऊ नये. त्यांच्यासोबत आम्ही आहात, आमची सगळं मेडिकल टीम आहेत, अवरात्र झटतात पूर्ण सोलापूरची. तरी मला एवढं सांगायचं आहे की तेवढं शासन प्रशासनाला, माननीय श्री कॉर्पोरेशन आयुक्त तावरे साहेबांना आणि शंभरकर साहेबांना की थोडंसं एक प्लॅन आहे सर, ते प्लॅन तुम्हाला जितपत चांगलं वाटेल तेवढं मला तुम्ही करा, जे घेऊ वाटेल तुम्ही घ्या. जसं आपण पल्स पोलिओची मोहीम राबवू शकतो आहे, पूर्ण पल्स पोलिओ कमीत कमी 1 दिवसात पूर्ण पल्स पोलिओचे कार्यक्रम होतात, बाकीचे 5 दिवसात येतात, IPPR राहतात. IPPR पूर्ण सोलापूर आपण पिंजून काढतो आहे. तसं जे कोरोना आहे, हे कोरोना जसं पल्स पोलिओचं राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्यानुसार हे राबवलं तर सर सोलापूर हे 8 दिवसात झिरोवर यायला वेळ लागणार नाही. आणि जेणेकरून आज नॉन मेडिकल लोक कोरोनामध्ये काम करतात, तिथं थोडंसं अडचण येतात रिपोर्टिंगला म्हणा, या कुठलेही जे डॉक्टर मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनासुद्धा आता माझे 450 हेल्प गार्ड आहेत. श्री साई हेल्थ अँड हेल्थ फाउंडेशनची माझी जी फाउंडेशन आहे त्याच्यामार्फत माझे 450 हेल्प गार्ड आहेत. त्यांच्या माध्यमातून माझं सर्वे चालू होतं की पूर्ण सोलापुरात जेवढं सगळीकडे आहेत बाबा कसं कसं चालू आहे काय नाही. मग ते एक बघण्यात सगळं असं आलं की सर असं आहे. मग सगळं आम्ही अभ्यास करून ह्या गोष्टीसाठी मी एक शासनाला सांगू इच्छितो की बाबा आपण जसं इलेक्शन करतो आहे बूथ वाईज, आता बरेच नगरसेवक आहेत, फक्त हातावर मोजण्या एवढे नगरसेवक ह्याच्यात काम करतात. पण हे प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन ह्या प्रत्येक वार्ड वाईज तुम्ही ॲज अ क्वारंटाईन सेंटर जे आहेत त्यात शासनाचे 4 पैसे पण वाचेल. माझा जो आता सांगतोय तो प्लॅननी 4 पैसे पण वाचेल आणि एक रोगाला नियंत्रण यायला सुद्धा मदत होईल शासनाला. क्वारंटाईन सेंटर प्रत्येक एरियात किंवा प्रत्येक वार्ड वाईज एक शाळा तर असते किंवा कुठलं कॉलेज तर असतं, त्या ठिकाणी क्वारंटाईन करायचं आणि त्या वार्डात एक हॉस्पिटलच असतं. जसं जुळे सोलापूर एक वेगळा भाग किंवा पुणा रोड एक वेगळा भाग आणि हैदराबाद रोड वेगळा, अक्रोड रोड वेगळा भाग, प्रत्येक 4 ठिकाणी 4 क्वारंटाईन हॉस्पिटल, स्पेशल क्वारंटाईन हॉस्पिटल उभा करावं आणि जे शाळा आहेत ज्या त्या एरियाच्या लोकांना तिथंच क्वारंटाईन करायचं. जसं आता लोक खूप भ्यायला आहेत, सिंहगडला नेतात, हे नेतात, तिथं व्यवस्था नाही, हे नाही ते नाही. फक्त लोक ऐकून कोरोनामुळे जास्त दगावलेले आहेत. जास्त लोक कोरोनामुळे दगायना नुसतं घाबरून दगावत आहेत. मग त्यासाठी हे नगरसेवकाने तुम्ही जबाबदारी द्यायला पाहिजे. तुमच्या एरियातले जे क्वारंटाईनचे संशयित रुग्ण आहेत तुम्ही त्या शाळेत क्वारंटाईन म्हणून ठेवा आणि जे घरचं डबा आणतील ते घरचा डबा तुम्ही खाऊ शकताय. इथं लोकांना एकच भीती आहे, आपल्याला तिथं जेवण व्यवस्थित मिळत नाही किंवा काय नाही. ह्या तिथे शासनाचे डबाचे खर्च वाचतील आणि तिथं जे क्वारंटाईन शाळा आहेत असंच रिकामे पडण्यापेक्षा ते शाळेचा योग्य वापर पण होईल. आणि क्वारंटाईन एक स्पेशल रेग्युलर पेशंट, आता समजा एक यशोधरा हॉस्पिटल किंवा कुठलं मनगोळी हॉस्पिटलला मध्ये सांगितलं पेपरला, मग मी वाचलो होतो मनगोळी हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन म्हणून कोविड हॉस्पिटल म्हणून घोषणा करणार आहे. पण तिथं काय होईल, एकतरी ते टोटली कोविड हॉस्पिटल म्हणून घोषणा करा किंवा अर्धा नका करू. अर्धा केलं तर काय होईल, एक हॉस्पिटलमध्ये तुमची 25% बेड तिथं पाहिजे. पण ह्यामध्ये सर कसं त्यात मिक्सअप होते सगळं. साधा चांगलं पेशंटसुद्धा सिव्हिलला यायला आज घाबरतोय. आपल्यासारखं जाऊ शकतो, किती सुशिक्षित असेल सुद्धा तिथे घाबरतात बाबा त्याच्यावर. पण ही लोकांची गैरसमज दूर होणार नाही आणि गैरसमज जाणार नाही. त्यामुळे सोलापूरचे जे आजकाल वाढीचे भाग आहेत ह्या भीतीमुळे लोक बाहेर पडेना. आणि प्रायव्हेट डॉक्टरचे हॉस्पिटल तुम्ही ओपन करा म्हणताय. प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडं आता एवढं कोविड टोटली एरिया होते तेवढी माझी इलोपॅथी क्लिनिक मी कंटिन्यू चालू ठेवलंच होतं. जेवढं सोशल डिस्टन्स आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही पेशंटला खूप काय केलं. आणि 100 लोकांना, वृद्ध माता पितांना, गोरगरिबांना मी 100 लोकांना धान्य वाटप केली. प्रत्येक एक किट म्हणून धान्य वाटप केली सगळ्यांना. की अशा सर्वेमधनं मला एक शासनात सांगायचं आहे, प्रत्येक वार्डला जिथे नगरसेवक आहेत त्या वार्डला कुठले ना कुठे इम्युनिटी बेस असतात, तिथे त्यांचे क्वारंटाईन सेंटर करा. आणि जसं सोलापुरात 7 पोलीस स्टेशन आहेत तसं सोलापुरात 7 कोविड हॉस्पिटल करा. कमीत कमी 100 बेड काय राहीना कोविड हॉस्पिटल करा. तिथं स्पेशल कोविड पेशंटचेच उपचार व्हायला पाहिजे, दुसरं पेशंटचे नाही आहे. किंवा जे यशोद हॉस्पिटल असतील, यशोद हॉस्पिटलचा हा भाग घ्या, तिथं करू शकता. किंवा ते अर्धा जर घेतलं तर ते चांगलंसुद्धा पेशंट जाणार नाही, वाईट जिथं जाणार आहे वाईटसुद्धा पेशंट, कोरोनाचंसुद्धा पेशंट जाणार नाही. पण ही कोरोना भीतीदायक नाही आहे, घाबरायचं नाही. स्वतःहून सर्व लोकांनी स्वतःहून दाखवून यायला पाहिजे. आणि सगळं स्क्रीनिंग OPD तर फ्युअर OPD सुरू केलेली आहेत आणि तिथे लोक फ्युअर OPDला सुद्धा जायला तयार नाही, प्रायव्हेट डॉक्टरकडेच पळतात. आणि हे प्रायव्हेट डॉक्टर त्यासाठीच दवाखाना बंद करायचा मूळ मुद्दा म्हणजे हेच. सरकारला जावा म्हटल्यावर काय खोटं बोलून पेशंट काय नसतं, फक्त कुरकुर थंड पाणी पिलं होतं, आंबं खाल्लं होतं, थोडंसं घसा कुरकुर करतं, गोळ्या द्या. आता शासन तरी डॉक्टरांना म्हणतात
की तुम्ही फिवरची ओपीडी बघू नका. आणि फिवरची ओपीडी बघितली, चुकून ते कधी सापडलं आणि ते उगी अजून डॉक्टरवर कारवाई करण्यात, म्हणजे दोन्ही बाजूने डॉक्टर सापडतात, प्रायव्हेट डॉक्टर. मग ह्या कुठेतरी रोखण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांना प्रत्येक क्वारंटाईन सेंटर करून टाका, असू द्या नसू द्या. आणि प्रत्येक जसं पोलीस स्टेशन आहे 7 पोलीस स्टेशन, तसं 7 बरेच हॉस्पिटल आहेत, ते तुमच्या हातात आहेत. आपत्ती व्यवस्थापनमध्ये जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण मान्यता आहे, परमिशन आहे. हे सगळं स्पेशल कोविड हॉस्पिटल तयार करा. मी 2 दिवसाखाली माननीय आयुक्त नागपूरचे तुकाराम मुंडे साहेब त्यांच्याशी पण बोललं. त्यांना पण त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी थोडंसं मी आयडिया घेतली, सर कसं कसं करायचं, तुम्ही कसं केलं, काय केलं. म्हणजे सर स्वतःहून सगळीकडे फिरतात. हीच तिथं जे पॅटर्न आहेत, नागपूर पॅटर्न, स्वतः सर नागपूर पॅटर्ननी करून ॲडव्हान्समध्ये 1500 बेडचं हॉस्पिटल तयार केलेत. त्या अनुषंगाने सगळं स्पेशली कोविड हॉस्पिटल तयार केलं पाहिजे, तरच तिथं लोक स्वतःहून येतील, स्वतःहून पेशंट सापडतील. मग सापडून नंतर कमी होतील. जोपर्यंत शासनाने हे असं म्हणजे अर्धवट सगळं सिव्हिलवर लोड पडतात अहोरात्र, आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला करा म्हणतात, प्रायव्हेट हॉस्पिटलचे नर्स ब्रदर सिस्टर्स काय ते सगळं रजेवरच आहेत घाबरून. त्यासाठी स्पेशल एक कोविड हॉस्पिटल तुम्ही तयार करा. 4ही बाजूनं 4 रोडनं 4 कोविड हॉस्पिटल तयार करा. आणि जे क्वारंटाईनमधले शासनाने जास्त लोड न घेता नगरसेवकावर ते अवलंबून राहा. बाकीचे बाहेरगावचे जे लोक आहेत ते शासन बघतील, आणि लोकांचं खाण्यापिण्याचं हे पण वाचतील, आणि लोकांना पण चांगले जवळच्या लोकांना. आता सैपूलसारख्या लोकांना तिथं ठेवलं, मग ते लोक घाबरून जातात. डब्याचं व्यवस्था हे व्यवस्था सैपूलसारख्या रोडला, विजापूर रोडला क्वारंटाईन सेंटर करून टाकायचे. तिथले लोक घरचं डबा बाहेरच्या बाहेर वॉचमॅनला तिथे ठेवून जातात. डिस्पोजेबल डबा द्यायचं, तिथे ते जेवण खाणं पिणं ते फर्स्ट क्लास 14 दिवस राहू शकतील. तेवढंच मला शासनाला किंवा माननीय आयुक्त साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना हेच सांगायचे आहे. आणि एवढं ज्यात माझं काही ह्याच्यात चुकलं असेल तर माफी असावी. सर, आपल्या संस्थांची माहिती देता देता कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांना काही सूचना पण दिल्या, काही सूचित पण केलं. त्याही सूचना ते लक्षात घेतील अशी आपण आशा करूयात आणि या इथं थांबूयात. दर्शको, ॲलोपॅथी, होमिओपॅथी याच्या संदर्भात पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये नेहमीच वेगवेगळी चर्चा असते, त्यांच्यामध्ये भीती असते की बाबा अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं तर वैद्यकीय व्यवसाय करता येईल का, स्वतःचं क्लिनिक चालवता येईल का, सरकारी नोकरी लागेल का, याच्या संदर्भात अनेक उहापोह होत असतात. तर गोदावरी मेडिकल कॉलेज इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड रिसर्च सेंटर असेल किंवा पुण्याची यांची साई संस्था असेल, या संस्थेचे ॲडव्होकेट अनिल जाधव जे समन्वयक म्हणून या संस्थेमध्ये काम पाहतात, ते या संदर्भात जे पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतात, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात की त्या प्रश्नांची उकल ते करतील आणि कायदेशीरदृष्ट्या या कोर्सच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही सांगतील. तर सर, आपण या संदर्भात बोलतं व्हावं. नमस्कार. BEMS 4.5 वर्षाचा हा जो अधिकृत मेडिकल कोर्स आहे, हो, जो सोलापूरमध्ये आणि पुण्यामध्ये गोदावरी मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड सर्जरी आणि साई मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड सर्जरी या नावाने सुरू केलेलं आहे. आता पालकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे विषय असतात की बाबा या ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी आणि हे इलेक्ट्रोपॅथी, आता याच्यातून आपली मुलं जी शिकतील तर त्याच्या या कोर्सेसबद्दलचं रजिस्ट्रेशन म्हणा, नोंदणीकृत अभ्यासक्रम आहे का किंवा त्याला अथॉरिटी कोणाची आहे. तर मी या संदर्भात पालकांना हे आवर्जून सांगू इच्छितो की NEHM ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 प्रमाणे रजिस्टर्ड आहे आणि तिला भारत सरकारने अधिकृत केलेलं आहे. बरं. कुठल्या अर्थानं अधिकृत केलेलं आहे तर NEHM ऑफ इंडिया ही इम्पार्ट एज्युकेशन अँड प्रॅक्टिस टू BEMS स्टुडंट्स टेकिंग एज्युकेशन फ्रॉम डिफरंट कॉलेजेस. NEHMद्वारे भारतामध्ये अशा 75 संस्था चालत आहेत. बरं. आणि आपल्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची आणि आनंदाची नशिबाची गोष्ट ही आहे की डॉक्टर संतोष राठोड यांनी सोलापूरमध्ये आणि या वर्षापासून पुण्यामध्ये हे कॉलेज काढलेलं आहे. तर हे इलेक्ट्रोपॅथीचं कॉलेज जे आहे ते रजिस्टर्ड संस्थेद्वारे केंद्रात दिल्लीद्वारे याचे ऑपरेशन चालतात
आणि अथॉरिटी NEHMलाच आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत घाबरून जाण्याची काही गरज नाही. आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा. 12वी सायन्स अगदी अतिशय कष्टाने ही मुलं पास होतात आणि आपला करिअरचा मार्ग आयुष्यात चोखंदळपणे स्वीकारताना या मुलांमध्ये एक प्रकारची शंका कुशंका असते. तर माझं या मुलांना सांगणं आहे की या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी नीटची आवश्यकता नाही. नीट दिलेली असेल तरी चालते आणि 12वी सायन्समध्ये तुम्हाला 50% वरती जर चांगल्या पद्धतीचे मार्क असतील त्या ग्रुपमध्ये तर तुमचं हे मेडिकलमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता. वकील साहेब, गेली 4 वर्ष सोलापूर शहरामध्ये सुरेगावला ही संस्था चालते. ही संस्था चालण्याच्या संदर्भात काय अडचणी आल्यात का? काय अनुभव सांगाल? डॉक्टर संतोष राठोड यांच्यासोबत मी गेली 4 वर्ष काम करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये ही पॅथी आहे आणि पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचा एक डाऊट असायचा, संभ्रम असायचा की बाबा खरंच पॅथी आहे. ॲलोपॅथी MBBS माहीत आहे, BAMS माहीत आहे, BHMS माहीत आहे, BUM माहीत आहे, हे BMS काय आहे. मग याच्यातून काही ठिकाणी जाऊन मग आम्ही आमच्या स्टाफच्या माध्यमातून गावात जाऊन गावकट्टा मिटिंग घेतल्या, कॉलेजेसमध्ये जाऊन कार्यशाळा घेतल्या आणि तिथं जाऊन त्यांचं सादरीकरण त्यांच्या मनातल्या त्या शंका कुशंकांना उत्तरं दिली की ही सिस्टीम BEMS डिग्री आहे, ती व्हॅलिड आहे आणि अशा या इलेक्ट्रोपॅथीचा जन्म इटलीमध्ये डॉक्टर काउंट सीजर मॅटी यांच्याद्वारे झाला 200 वर्षापूर्वी आणि भारतामध्ये याचं कार्य 1983 पासून NEHMद्वारा चालू झालेलं आहे आणि आता ते फार प्रगतीपथावर असून त्याचे जे टप्पे आहेत ते डिग्री, डिप्लोमा हे कोर्सेस NEHMद्वारे दिले जात आहेत आणि ते घेतलेले विद्यार्थी पूर्ण भारतभर त्या स्थानिक पातळीवर कुठलीही परवानगी न घेता आपलं क्लिनिक उघडून आपली प्रॅक्टिस सेवा रुजू करू शकतात. वकील साहेब, गेली 4 वर्ष आपण डॉक्टर संतोष राठोडांनी स्थापन केलेल्या या गोदावरी मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी सेंटरमध्ये काम करत आहात. समन्वयक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका आपण पार पाडत आहात. हे सोलापुरातलं कॉलेज आता तुम्ही पुण्यापर्यंत नेलं आणि या संस्थेचाच असाच वटवृक्ष व्हावा, तुमच्या हातून समन्वयकाचं अधिक चांगलं काम व्हावं, तुमच्या संस्थांमधून अधिक डिग्री असेल, डिप्लोमा असेल याचे विद्यार्थी बाहेर पडावेत, त्यांच्याकडून अनाथ, गोरगरीब, रंजले गांजलेल्यांची रुग्णसेवा त्यांच्या हातून व्हावी अशा पद्धतीचा आशावाद, अशा पद्धतीची अपेक्षा आपण व्यक्त करूयात. तुमच्या दोघांच्याही कार्याला पुन्हा एकदा मनापासून अस्मिता व्हिजनच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि याच नोटवरती आपण इथं थांबूयात. नमस्कार.